सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडीत दिल्ली पोलिसांची अचानक कारवाई। वांगचुक यांना उपचारासाठी रुग्णालयात नेलं। दिल्ली पोलिसांकडून मला मारहाण, अभिजित दिपकेंचा दावा, तर वांगचुक यांना शिवीगाळ करत फरफटत नेल्याचा आरोप। उद्धव ठाकरे आज नागपुरात अयोध्येतील दानचोरी विरोधात रामरक्षा पठण, मंदिरासमोरील रस्त्यावरच ठाकरेंची सभा। एसटीच्या भाड्यात 13.54% वाढ, सर्वसामान्य प्रवाशांना मोठा झटका। पहिल्या टप्प्याचे किमान तिकीट 15 रुपये। राज्यातील एसआयआर प्रक्रियेला 8 दिवसांची मुदतवाढ, अतिवृष्टीचा फटका बसल्यानं केंद्रीय निवडणूक आयोगाचा निर्णय। एकनाथ शिंदेंसोबतच्या भेटीवर जयंत पाटील बोलले, व्यक्तिगत कारणांचा जयंत पाटलांकडून सार्वजनिक खुलासा। अटकपूर्व जामिनासाठी रवींद्र धंगेकरांची न्यायालयात धाव, कंत्राटदार आत्महत्या प्रकरणात धंगेकर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा। लिफ्टमध्ये पाळीव कुत्र्याचा मुलींवर हल्ला, मुंबईच्या मालाडमधील धक्कादायक घटना, कुत्र्याची 3 मुलींवर झडप। कोकणासह घाटमाथ्यावर पुढचे 4 दिवस मोठ्या पावसाची शक्यता, अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट, कोल्हापूर सांगलीत जोरदार हजेरी। इंजिनिअरिंग प्रवेश नोंदणीला आता 19 जुलैपर्यंत मुदतवाढ, पहिली गुणवत्ता यादी 2 ऑगस्टला, प्रक्रिया 15 सप्टेंबरपर्यंत। भाजप नेत्याला निधी मिळाला, नामसंकीर्तन सभागृहाचं उद्घाटन पुढे ढकललं। छेडछाडीला गांधीगिरीनं उत्तर, अकोला बडनेरा रेल्वेतील टवाळखोराला लावली लाल लिपस्टिक। झोपडपट्टीधारकांना सलमाननं दिलं घर, एसआयआरचं घर वाटप सलमान खानच्या हस्ते। इराण अमेरिकेचा होर्मुझचा संघर्ष जोरात, इराणच्या वीज यंत्रणा, बंदर, पूल उद्ध्वस्त, अमेरिकेचे हल्ले कायम।